या देवीचं दर्शन घेण्यासाठी बाहेरून तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून अनेक माणसं या ठिकाणी येत असतात। या देवीचा चैत्र उत्सवाचा कार्यक्रम असतो, त्याच्या आदल्या दिवशी हा पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम असतो। सकाळी 1 वाजता पालखी विसर्जन येते आणि 1 वाजता पालखी गावातून निघते। ती प्रथम कोपरे येथे जाते गावामध्ये, त्याच्यानंतर तिथून झोळांब्या गावामध्ये जाते आणि झोळांब्याहून लक्ष्मीनगर येथे जाते आणि तिकडून आमच्या गावामध्ये जवळ 8 वाजता पालखी आमच्या गावामध्ये येते आणि 8 वाजता पालखी गावामध्ये आल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर पालखी जवळजवळ 2 ते 3 वाजता या मंदिरामध्ये येते। त्याच्यानंतर जो चैत्र पौर्णिमेचा कार्यक्रम आहे, ज्या दिवशी पौर्णिमा असे फुल असेल म्हणजे 7 वाजेपर्यंत जर पौर्णिमा असेल त्या दिवशी गळाचा कार्यक्रम होतो। आता ज्या ठिकाणी गळ लागतो त्याला बगाड म्हणतात, हे बगाड आहे आणि वरती या 4 पोलच्या वरती आपण मधला जो पोल आहे त्याच्यावरती आडवा एक पोल असतो, तो लाकडीचा आहे। त्या ठिकाणी त्याला लाट म्हणतात। त्या लाटेला बांधून मधली बांधली जाते आणि एक हे असतो देवकी म्हणतात, ते देवकी, त्या देवकीनं फिरते ती लाट। जो गळ असतात गळ हे गुढीपाडव्याला सकाळी एका ठिकाणी एक माणूस नेमलेला असतो आमच्या गावामध्ये, त्याच्याकडे सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गळ व्हायचं असेल तर नवस बोलली असतात, ती माणसं येतात ठिकाणी आणि एकूण 6 गळ असतात। एक वरचा गळ, दुसरा आणि 5 गळ असतात, हे खालचे गळ असतात। वरचा गळ म्हणजे लाटेला जो फिरवलेला असतो तो नवसाचा गळ, प्रत्येक ज्याची पाळी असेल त्या बंधूंना तो गळ टोचण्यात येतो।